हाय सर्वांना, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आज आहे गुरुवार. मी माझी शाळेत जायची तयारी झालेली आहे आणि इकडं हा फक्त डबा माझी बी पूर्ण झाली. डबा आणि बाटलीच राहिली. बाटली कारण की बाप्पू पाणी घेऊन येणार. माझी बी रानात जायची पूर्ण तयारी झाली. तुला काय वाटलं? नाही मला काहीच नाही वाटलं. तुला वाटलं मीच लय हुशार आहे. हा, मी कुठं म्हणलं तर असं. म्हणलं मी बी हुशार आहे ग. नाही बी तुझी पूर्ण तयारी केली शाळेत जायची. काय तुम्ही मला शाळेत हाकलाय का तयारीत असता दरवेळेस. मस्त कशाला ठेवायचे? आम्हाला हाकाला लवकरच, तुला हाकलायची लवकरच, पप्पाला हाकलायचा लवकरच. आता पप्पाला कुठं हाकलता? कुठं जाईनच की त्याची असते तीच की काम. हा, पण कधी नसतात मग, कधी घरीच असतात मग तेव्हा पण हाकलायचं. कधी नसतात घरी असतात तेव्हा पण हाकलायचं का बिना कामाचं. चाललंय असं स्वयंपाक करायचा. आज भाजी केली हो का, तो दाखव बरं भाजी कशाची, मेथीची. त्यात काय बापूचं आवडीचं कारलं, मिठाचं, थोडी मिरची, थोडा लसूण. इकडं भाकरी एकदम अशा चुलीवरच्या गरम गरम फुगलेल्या. हां झालं आता स्वयंपाक तर झालं. आता झालं देवपूजा झाली. आता जायचं रानात कोथमीर काढायला. आज गुरुवारी काय जायचंय. आणि त्यात आज किती वाजले? आता 9:45. अरे बापरे, 11च वाजते ना. का? नाही काढायचं. हा, तुमचं जेवायचं हे. बापू पाणी घेऊन येणार तरी मला ताण लागली. सकाळ धरून उठल्यापासून पाणी पिली नाही मी. बापू पाणी मुदाम लवकर आणलाय. नाही पिलती, पण ती पण ज्या विहिरीचं पिलती ताण पण नीट हे झालं नाही. कसंच बापूच्या काम सोपवलं तर बापू पाणी काल लागली तर बापू पाणी सुद्धा आणेल. तर काय करायचं? काय ग म्हणते? पाहिजे खरं. अशा पद्धतीचे चालले ते बापूने. आज ते आबाळ काय करते काय माहिती. बहुतेक आता भरले. काल वारं सुटलं मग आज 2 दिवस दिली पुरशीत. मग आज काय करायचं काय लय कोथमीर नाली विकायला. पण आज काय करावा. कोथमीर एक तर बाजार नाही. 4 रुपयाने कोथमीर गेली. 250 पेढी काढली होती काल. परवा दिवशी 250, बाजारावर 100. आणि आज काढायची अजून 200 बाजारात. मग आता काय करतं पाऊस त्याच्या ह्याच्यावर. आता बापून मी जाणार भाजी काढायला, कोथमीर काढायला. बोल आता. ज्ञानेश्वरी तू काय करती? काय नाही, जेवती. हम्म. बाया कसं चाललंय मस्तपैकी. भाकरी चालल्या त्या छानपैकी. झालं आता उडीत दिली तर जायचं. मग बापूने फार बिगर पाण्याची मारली. आता 9 वाजले. काय करू? 10 वाजले 10. आणलं सुट्टी बापू मला पाणी पण द्या मग. हा दे पाणी पियाला. मरायला लागलं माणूस पाण्या वाचून. उठल्यापासून पाणी नाही. बापूने आमच्या पाजीन कमी पाजायच्या टायमाला. बर बर काय आजी लगेच मारता आजीला? नाही मरायचं नाही. तसंच करा बाया. बरं झालं तुमच्या तोंडातनं शब्द आला. हाय का नाही ग ज्ञानेश्वरी? नाही बाबा मी आधी राहतो. नाही बाया तसं असतं वय. हाय का नाही ज्ञानेश्वरी? बघ जे त्याला मान दिला पाहिजे. बरं असतं तो का आपणच पेत्यात इथं. मला पाणी दे मांडल्यावर. आणि उठल्यापासून पाणी नाही माणसाला पियाला. आणि पाणी पियलं की पडसं येतं या. त्याच्यामुळं हे करायचं असतं. काय झालं, मी पहाटे 3ला उठलो. तुम्हाला सांगतो 2:45ला पाणी मांडलं गॅसवर. कोथमीर भरली. 4ला तर बारामती. हां 5 रुपयाने इकली काय, 4ने इकली काय पेंडी. आणि आलो घरी हो का 7:30ला आलो. तर परत पाणी ही हो का ही उद्योग माझ्या 7:30 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत. बापू 10 वाजल्यात आता. 3 वाजल्यापासून नाही शिप करीत. 3 वाजल्यापासून आता 9 म्हणजे 6. अहो बापू पण ती तुम्ही तुमचंच केलं ना. हा? तुम्हीच केलं. तुम्हीच अरे केलं. मीच पण तुमच्यासाठीच करतोय. तुम्हालाच आता करायला लावतो समज.
म्हणजे मग कळेल, मग बोंबाल त्याला आणि झोपतोय म्हणून. नाही बोंबायचं. असू द्या, पदशीर सुखी राहा सगळी. आमच्या जेवाय या. आमच्याकडे उचका पाचकी बोला. आम्ही बाकी कसं पिक्च नेसतं वय रात्री नाही गावातच नाही. गव्हा आणलं का नाही मग? आणले आणलं का? आणलं कसं होतं. जरा आणला कुत्र्यांना ह्या काही कशाला खाली घेताय नाही. कुत्र्यांना माणसांना तरी काय झालं. नाही. कुत्र्यांना घरात कुत्र्याला काय आणल्यावर आता पिसाळ कोणाचं? त्यांची कुत्री. गोट्या काय करतोय ती बघ जा. धाव. उठ. पप्पा आंघोळ्या करायला करतात. असं. चाललंय आता त्या जेवायची इच्छाच नाही. असू द्या. सकाळ सकाळ आलं. बाय बाय, जाऊ द्या.